तर मित्रांनो आज संपलं कॉलेजला जाताना गाडीतलं पेट्रोल आणि ह्याला असं का पाडलं सांगतो तुम्हाला पुढं. राम राम मित्रांनो, रोजच्या सारखा निघालो कॉलेजला. कधी नाही ते आपले मित्र वाट बघत बसले होते आपल्या हात. मित्राचं तर तुम्हाला माहिती गाडी चालव म्हणलं की पळायला तिकडे. मित्रांनो केलं बघा कॉम्प्रोमाइज, चालवलं तो गाडी. मित्रांनो त्याचा स्वभाव लय चांगला बघा. हा माझा मित्र कॅमेऱ्याकडे बघून असा लाजत आहे जसं की ह्याला मुलगी दाखवायच नाही. तेच झालं बघा. आम्ही आज गाडीत किती पेट्रोल आहे ते बघितलं होतं. संपलं आमचं पेट्रोल. होतंय कॉलेजला जायला उशीर. पेट्रोल पंप तर 2-4 किलोमीटर लांब होता. मग काय निघालो बघा चलत. तर मित्र सोडला मागच आणि आम्ही दोघं जणच गाडी ढकलीत आलो बघा पुढे. मित्र तर असं चालत येत आहे की जसं की मटनच केलंय त्याला इथे खायला. हसत खेळत एन्जॉय करत मजा मस्ती करत गाडी ढकलत निघालो बघा आम्ही पेट्रोल पंपाकडे. लाईफ मध्ये कोणत्या पण गोष्टीत एन्जॉय करायला शिकाव बघा माणसानं. गाडी ढकलत आला बघा पेट्रोल पंपावर आणि घेतलं गाडीत पेट्रोल टाकून. हवा पण कमी होती म्हणून घेतली लगेच भरून. कॉलेजमध्ये तर यायला खूप उशीर झाला बघा मला. आलो बघा क्लास मध्ये, सर शिकवत होते, करून घेतलं एक लेक्चर. झाल्याच्या नंतर निघालो दुकानाला. हा आपला मित्र खूप दिवसानंतर भेटला होता बघा मला. क्लास मध्ये आल्याच्या नंतर कळालं की आपल्या क्लास मध्ये खूप मोठा विषय झाला बघा. आपल्या क्लास मधल्या एका मित्राने थोडीशी गद्दारी केली, त्यालाच बोलत होता बघा आपला हा मित्र. आमचं सगळ्यांचं ग्रुप करून हे डिस्कशन चालू होतं की त्या गद्दाराला काय सजा द्यायची. तेवढ्यातच आपला एक मित्र म्हणला, आपला मित्र सांगत तर असं होता जसं की एखादा राजकारणी नेता भाषण द्यायलाय आणि हा असा करत आहे जसं की विरोधी पक्ष नेता त्याला बोलत आहे. हा त्यांचं ऐकून असं हसत आहे जसं की ह्याच्या मनासारखं सगळं झालं. तर झाल्याच्या नंतर ह्या मित्राला पाडलं बघा खुर्चीवर, पण पडला नाही जास्त. मित्रांनो निघालो बघा घराकडे, कारण त्या गद्दारामुळे आज जरा आपल्याला उशीर झाला. वातावरण तर आज पण पावसाच होतं बघा, पण पाऊस काही येत नव्हता. असल्या वातावरणात खूप भारी वाटतंय बघा गाडीवर फिरायला. बघा आपल्या स्पॉटवर मित्रांना केला राम राम. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो कमेंट नक्की करा. भेटू पुढल्या व्लॉग मध्ये. जय श्रीराम.